12वी नंतर करिअरची योग्य दिशा शोधताय तर संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालय घेऊन आलंय आधुनिक प्रोफेशनल कोर्सेसची सुवर्ण संधी। BCA, BBA कम्प्युटर ॲप्लिकेशन, BSc कम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्स सारखे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, अत्याधुनिक कम्प्युटर लॅब, स्मार्ट क्लासरूम, डिजिटल लायब्ररी आणि अनुभवी प्राध्यापक यासोबतच विद्यार्थ्यांना मिळणार इंडस्ट्री रेडी शिक्षण। विशेष म्हणजे पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रोफेशनल कोर्सची फी फक्त 1065 रुपये। डेटा सायन्स, AI, सायबर सिक्युरिटी आणि IT क्षेत्रात उज्ज्वल करिअरची संधी। मग आजच प्रवेश निश्चित करा। सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात महाविद्यालय संगमनेर। या ठिकाणी ब्रह्मदेव हरिभक्तपरायण माऊली महाराज यांची जी समाधी आहे, जवळजवळ समाधीस्थ होऊन त्यांना 1.5 वर्ष होत आलेले आहे। या समाधीच्या कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। त्याकरता आमचे सुरेंद्र थोरात, माननीय आमदारांचे बंधू राहुल खताळ, रमेश मंडळ उपस्थित आहेत आणि माऊली बाबांचे सुद्धा ग्रामस्थ खोबरीकर इथे उपस्थित आहेत, संगमनेरकर इथे उपस्थित आहेत। तर या ठिकाणी माऊली बाबांची जी समाधी आहे त्या समाधीच्या शेवटचा कार्यक्रम आम्हीच केला होता। किसन बाबांच्या शेवटचा कार्यक्रम सुद्धा आम्हीच केला होता। आणि आपल्याला बहुतेकांना माहिती असेल किंवा नसेल, किसन बाबा हे 10 वर्ष बेटामध्ये होते। बेटामध्ये 10 वर्ष विद्यार्थी अवस्थेमध्ये ते होते। गोवारे नारायणगिरी महाराज गादीवर बसल्यानंतर आपला स्वतंत्र आश्रम असावा आणि मग ते दोन बाहेर पडले। सोमेश्वरगिरी महाराजांचे ते शिष्य होते आणि बेटावरच्या गादीवर येण्याच्या आधी आम्ही बाजात आणला होतो। बाजात आणला तिथे शिवगिरी महाराज होते, नारायण तात्या। शिवगिरी महाराज आणि किसन बाबा हे सोबत राहत होते, काही दोघे सोमेश्वरगिरी महाराज शिष्य होते आणि तेव्हापासूनचा आमचा संबंध आहे। 2008 मध्ये इथे आमची भागवत कथा झाली होती आणि त्या कथेला माऊली महाराज दररोज यायचे। 2 दिवस झाले, 3ऱ्या दिवशी माऊली महाराज मला भेटले। त्यांनी मला विचारलं, तुम्हाला वेळ केव्हा आहे? मी म्हटलं काय? बाबांना भेटायची इच्छा आहे। बाबा आजही आहेत, पण तुम्ही वेळ सांगा। मी म्हटलं माझी वेळ म्हणण्यापेक्षा बाबांना भेटायला इकडे बोलवण्यापेक्षा आपण बाबांना भेटायला जाऊ। त्यांना माऊली महाराजांना सांगितलं की तुम्ही सांगा उद्या बाबांना की आम्ही भेटायला येतोय। माझी कथा चालू असताना 4थ्या दिवशी आम्ही त्या बाबांना भेटायला आलो आणि जवळजवळ 2 तास आमची चर्चा झाली। 2008 मधला विषय, बाबा 2009 मध्ये गेले। जाण्याच्या 1 वर्ष अगोदरचा विषय हा। मला वाटतं काहीतरी डिसेंबर मध्ये आपली कथा या ठिकाणी झाली होती। तर अशा प्रकारे आणि मग त्यावेळेला त्यांनी जो जुना विषय त्यांना सोमेश्वरगिरी महाराजांच्या काळात, कारण ज्या ठिकाणी शिवगिरी महाराजांकडे राहत होतो, शिवगिरी महाराजांनी सोबत राहत होते बेटामध्ये, तर त्यावेळेसही त्यांनी काही विषय काढले आणि मी त्यांना हा एक प्रश्न विचारला होता की तुम्ही हा आश्रम कधीपासून इथं सुरू केला आणि आश्रम कसा हा तयार केला? तर त्यावेळेला बाबांनी आम्हाला सांगितलं होतं 2008 मधला विषय। बाबा असताना प्रत्यक्ष बाबांशी आम्ही चर्चा केली, किसन बाबांशी। त्यांनी सांगितलं की 1978 मध्ये ही जागा त्यांनी खरेदी केली। ही जागा खरेदी करण्याकरता पैसे कुठून आले? काही लोक सांगतात आम्ही दान दिले, कोणी दान दिलेलं नाहीये। बाबाच्या 2 प्रॉपर्टी होत्या, एक मस्कीच्या शिवारामध्ये आणि एक हरदेवाडीच्या शिवारामध्ये। या दोन्ही प्रॉपर्ट्या बाबांनी 78 मध्ये विकलेल्या आहेत। तुमच्या माहिती करता सांगतो आणि हे सप्रमाण सांगतो, बाबांचे ते विक्रीचे खरेदी खर्च तर आपल्याला उपलब्ध आहे। कुठल्या तिकडचे म्हणजे हळदेवाडीला एक जमीन होती आणि मस्कीच्या शहरात एक जमीन होती। दोन्ही जमिनी बाबांनी 1978 मध्ये विकलेल्या आहेत।
आणि त्या जमिनी विकल्यानंतर त्या पैशामध्ये इथं आश्रम खरेदी केलेला आहे. कोणी दान दिलं म्हणत असेल तर तो तुमच्यामध्ये भ्रम फैलवण्याचा प्रयत्न करतो, हे लक्षात ठेवा. आणि माऊली महाराज गेल्याची बातमी जेव्हा मला कळाली, आम्ही कुंभमेळ्याला होतो प्रयागराजला. तिकडून आल्यानंतर आळंदीचं काम चालू असल्यामुळे आम्ही आळंदीला गेलो. आळंदीवरून येताना इथं आलो होतो. बाबांना म्हणजे माऊली महाराजांना 5-6 दिवस झाले होते जाऊन. आणि त्यावेळेला सुद्धा मी आत्मविश्वासाने बोललो होतो की बाबांनी स्वतःची प्रॉपर्टी विकून हा आश्रम तयार केलेला आहे. त्याला काही लोक उभे राहिले, ते म्हणजे आम्ही दान दिलेली आहे असं म्हणले होते लोक. आणि रेकॉर्ड काढलं तर बाबांनी जी जमीन विकली ती सुद्धा 1978 मध्येच, आणि ही जमीन खरेदी केली ती सुद्धा 1978 मध्येच. एकाच वर्षामध्ये तिकडची विक्री आणि इकडची खरेदी झालेली आहे. आणि तिकडची विक्री झाल्याच्या नंतरच ही खरेदी झालेली आहे, हे सुद्धा त्यातून दिसतं. याच्यावर हे सिद्ध होतं की बाबांनी स्वतःची प्रॉपर्टी विकून हे घेतलेली आहे. एकूण दान दिल्याचा दावा करत असेल तर त्यांनी दान दिल्याचे पुरावे दाखवावे, हवे बोलू नये. आणि जे लोक दान दिलं म्हणतात ना, ते मग कोर्टात जाऊन दान दिलं म्हणत नाही बरं का, कारण कोर्टात पुरावे दाखवावे लागतात. हे फक्त समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याकरिता आम्ही दान दिलं म्हणताय. कोर्टात नाही म्हणत हिंमत यांची, कारण कोर्टात गेलं ते, पण दान दिलं नाही म्हणते. याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या स्वतःच्या मतावर ठाम नाहीये. त्यानंतर 2009 मध्ये बाबा समाविष्ट झाले. किसन बाबा माऊली महाराज आमच्याकडे आले तारीख घेण्याकरता, बाबांच्या षोडशीचा कार्यक्रम घेण्याकरता माऊली महाराज स्वतः आमच्याकडे आले होते. आणि किसन बाबांच्या षोडशीचा कार्यक्रम देखील मी स्वतःच केलेला आहे 2009 मध्ये. आणि नुकतेच आम्ही त्यावेळेला नवीन बेटाच्या गादीवर बसलेलो होतो. गादीवर बसून 2-3 महिने झाले असतील. त्यावेळेला माऊली महाराज आमच्याकडे येऊन माझी तारीख घेऊन गेले. षोडशीचा कार्यक्रम बाबांचा मी केलेला आहे. बाबांनी एक मृत्यूपत्रक लिहून ठेवलेलं होतं. ते मृत्यूपत्रक आपल्याकडं आजही आहेत. कोणाला पाहिजे असेल तर आपण त्यांना देऊ पण शकतो. ते मृत्यूपत्रक केलेलं आहे बाबांनी 2001 मध्ये, किसन बाबांनी. आणि त्या मृत्यूपत्रकामध्ये बाबांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. ते मृत्यूपत्रक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबांनी त्या मृत्यूपत्रकामध्ये हे लिहिलेलं आहे की मी 10 वर्ष बेटामध्ये होतो. हे बाबा मृत्यूपत्रकात लिहित आहे. बेटाच्या संबंधाचे काही लोक म्हणतात बेटाचा काही संबंध नाही, तर 10 वर्ष मी बेटात होतो असं बाबा स्वतः मृत्यूपत्रक मध्ये म्हणतायत. आणि ही जमीन, हा आश्रम मी माझी स्वतःची प्रॉपर्टी विकून घेतलेलं, हे सुद्धा मृत्यूपत्रक बाबा लिहित आहे. हे लेखी हवेत गोळीबार केल्यासारखं बोलू नये. बाबांनी सांगितलं, लिहिलेलं आहे कागदावर त्या ठिकाणी मृत्यूपत्रकामध्ये. आणि 2-3 गोष्टी लिहिलेल्या आहेत. प्रॉपर्टी विकून आलेले पैसे, कीर्तनाच्या दक्षिणेचे पैसे, आणि काही दान दक्षिणा आलेली भक्त मंडळाची, अशा या पैशातून मी हा आश्रम बनवलेला आहे असं मृत्यूपत्रकामध्ये जर बाबा स्वतः म्हणता आहेत, तर आम्ही दान दिलं म्हणणारे कुठे दिले? कोण दान दिलं? पण दान दिलं तर तुम्ही पुरावे दाखवा ना. पुरावे नसतील तर तुमचं दान दिलं म्हणायला महत्व नाही. हे समाजामध्ये संबंध निर्माण करण्याकरता म्हणतात. कोर्टात नाही म्हणू शकत, कारण त्यांना पुरावे द्यायचे नाही. हा एक मुद्दा आहे. त्यानंतर माऊली महाराजांच्या या समाधी सोहळ्याच्या नंतर त्यांची षोडशी झाली. षोडशीचा कार्यक्रम आम्ही केला. विषय आजचा नाही आहे. आपल्याला आम्हाला कार्यक्रमाकरता बोलवलं, आम्ही कार्यक्रम केला. 78 मध्येच घेतलेले आहे. हे खरं देखत आपल्याकडे आहे आणि ते खरं देखत आपल्याकडे. आणि आता दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये, हे बाबांची प्रॉपर्टी आहेत हे सिद्ध झालं. 2001 मध्ये बाबांनी मृत्यूपत्रक तयार केलं होतं. मृत्यूपत्रकामध्ये माऊली महाराज माझ्या नंतर हे सगळं सांभाळणार आहेत, हे प्रॉपर्टीचे मालक माऊली महाराज असणार, अशा प्रकारे. आणि हा सगळा निर्णय त्या मृत्यूपत्रकातून दिसतो.
त्यानंतर 2009 मध्ये माऊली महाराज या ठिकाणी गादीवर बसल्यानंतर माऊली महाराजांच्या नावावर ही प्रॉपर्टी मृत्यूपत्रकानुसार झाली. पण माऊली महाराज हे डिसेंबर मध्ये आमच्याकडे आले होते. महाराजांच्या बरोबर होते, पण ते आले म्हणजे गंगागिरी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आले. आता त्यांना शुगरचा त्रास होता, कदाचित त्यांना त्रास जास्त जाणवत असेल आणि म्हणून ते डिसेंबर मध्ये माझ्याकडे आले आणि या मुलांकडून ते बोलले की आपल्याला भेटायला एकदा मुलगा पाहिजे. परंतु गंगागिरी महाराजच्या पुण्यतिथी दिवशी आल्यामुळं त्यांची गर्दी होती. गर्दीमध्ये लाईन लागलेली आहे आमच्याकडं. आम्हाला कोणते सांगितलं माऊली महाराज आलेले आहेत. मी थोडं बसू दे त्यांना, पण त्यांना लघवीचा त्रास होता शुगरमुळं. पण त्यांना वाटलं आता गर्दीमध्ये आपली भेट होणार नाही, ते निघून गेले. नंतर भेटू म्हटल्यानंतर ते गेले. त्यानंतर पुन्हा कुंभ आला, आम्ही कुंभाला गेलो आणि त्यानंतर 1 महिन्यात काय ते तरुण होते, असं वाटत नव्हतं असं घडत म्हणून, आम्हालाही वाटलं नाही. ते गेले आणि त्यावेळी कुंभातच होतो ही बातमी कळल्यानंतर. मग त्यानंतर आता हे पुढे काय करायचं, जसं बाबांनी किसन बाबांनी लिहून ठेवलेलं होतं माझ्यानंतर पुढे काय होणार ते मृत्यूपत्रकाद्वारे. पण माऊली बाबांनी तसं काही लिहिलेलं नव्हतं, त्याला वय फार नव्हतं आणि ते जाते असं काही त्यांनाही वाटण्यासारखं नव्हतं आणि कोणाला वाटण्यासारखं नव्हतं. पण त्यांनी काही तर लिहून ठेवलेलं नाहीये. मग उद्या त्यांच्या नावावर असणाऱ्या प्रॉपर्टीचं काय करावं. आणि त्यांनी जे 6 गुंठे बाबांनी घेतलेले होते ना, त्यांनी 2009 मध्ये परत 1 गुंठा घेतली आणि इथं बांधकाम केले त्यांनी. म्हणजे इथं ही 7 गुंठे जागा झाली. बाबांचे 6 आणि माऊली महाराजांचे 1. अशा प्रकारे हे 3 सातबाऱ्या निघतात. 1 गुंठ्याचे 2 आणि 1 5 गुंठ्याचे. अशा प्रकारे 7 गुंठे जागा त्यांनी त्यावेळेला बाबांची ती आणि त्यांच्या माऊली महाराजांच्या नावावर होती. आता हे याचं काय करायचं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत होता पुढं. ठीक आहे, या ठिकाणी परमात्मा कोण करणार, कोण राहणार. त्यावेळेला पण आई आम्हाला म्हणले होते की हे आपण कोणीतरी बेटातून महाराज द्या. माऊली महाराजांची इच्छा होती बेटातून काही द्यावी, कोणीतरी द्यावं आणि बेटातून आपण द्यावं. तर अशा प्रकारे ही चर्चा चालू होती. पण विषय कोणता येतो की आता हे नाव कोणाचं लावणार. तर आपण काही सल्ला घेतला तर काही लोकांनी सल्ला असा दिला की ही माऊली बाबांच्या व्यक्तिगत नावावर आहे आणि त्यामुळं वारस म्हणून त्याचे जवळचे जे वारस असतील, वारस हक्कानुसार ते त्यांचं नाव तिथं लावलं पाहिजे. आणि एकदा त्यांचं नाव लावल्यानंतर मग पुढे काय करायचं याचं ठरवता येतं. परंतु जी व्यक्ती हयात आहेत, आता माऊली महाराज ब्रह्मचारी होते, त्यांना काही बायको नाही, त्यांना मुलं नाही, मग त्या जवळचा वारस कोण आहे, आई आहे. वडील वारलेले आहेत, वडील वारलेले आहेत, ब्रह्मचारी असल्यामुळे विवाहित नाही, मुलबाळ नाही आहे, मग जवळचा वारस कोण आई आहे. मग आता आपण काय केलं पाहिजे, मृत व्यक्तीच्या नावावरती प्रॉपर्टी ठेवणं तर उचित नसतं कायद्यानुसार. आणि मग जवळची जी वारस व्यक्ती आहे त्या वारस व्यक्तीच्या नाव त्या ठिकाणी लावणं महत्वाचं. म्हणून हे खोपडेकर मंडळी पण आमच्याकडे आले. सुरुवातीला आम्ही काही लक्ष दिलं नाही, पण खोपडेकरांचे म्हणाले की महाराज यात तुम्हाला लक्ष घालावं लागेल, आईचे म्हणाल तुम्हाला लक्ष घालावं लागेल. ठीक आहे, तुमचं म्हणणं असेल तर काय हरकत नाही. आता आपल्या बेटाचे व्याप एवढे आपल्या सर्वांना माहिती. आळंदीला आपलं काम चालू आहे 50,000 स्क्वेअर फूटचं सध्याचे काम चालू आहे आणि त्याचा प्लॅन जवळजवळ 12-13 कोटीचा आहे आळंदीचा. त्यामध्ये आतापर्यंत 6 कोटी खर्च केले आहे. आम्ही केले म्हणजे लोकांनी दिले, आम्ही काही नांगराला नाही गेलो कुठं. एवढे 6 कोटी आपण खर्च केले, समाजाने पैसे दिले म्हणून केलं ना, समाजाचा विश्वास आहे म्हणून ना. पण नुसते आळंदीचा विषय, बेट आपलं 66 एकर आहे. वादळगावमध्ये आपल्या संस्थांची 92 एकर जमीन आहे. फकीराबाद वाडीच्या 30 एकर जमीन आहे. नादीमध्ये 50 एकर जमीन आहे. सावखेडगावात 20 एकर जमीन आहे. हे सांगू काय करणार. मूर्खपणा आहे. लोकांना सांगत प्रॉपर्टी करतात, अरे बाबा प्रॉपर्टी काय कमी आमची. आळंदीला नाही सांगतो तुम्हाला 50,000 स्क्वेअर फूटचं काम आहे, शेवटचा स्लॅब चालू आहे. बेटामध्ये आपण मंदिर बांधलं, जवळजवळ 20 कोटी रुपयाचं मंदिर आहे बेटात. 20 कोटी हे सांगून कुठं गेलं तुम्ही. हे काकडी आहेत ना, काकडी
विमानतळाजवळची, तिथं शिव मंदिर आहे. त्या शिव मंदिराला एक 20 एकराचा इनाम आहे. ती जमीन काही मुसलमानांच्या ताब्यात होती. एकदा मी तिथं काल्याला गेलो, काही मुलांनी मला ते मंदिर दाखवलं. मंदिर पडलेलं, पिंड तुटलेली, नंदी फुटलेला. मी त्यांना हे अशी अवस्था का? ते मुसलमान ताब्यात आहे. तिथं गहू पेरलेला होता. मला गहू कोणाचा आहे? मुसलमानाचा. मंदिर तुमचं मुसलमान ताब्यात कसे काय? त्या मुलांना मी म्हटलं तुम्ही आता रेकॉर्ड करा. रेकॉर्ड काढल्याशिवाय बोलता येणार नाही. रेकॉर्ड काढल्यानंतर ती जी जमीन होती 20 एकर जमीन, महादेव मंदिर इनाम म्हणून. कोणाचंही नाव नाही तिथं. कोणी मुसलमान कोणी हिंदू कोणी, फक्त महादेव मंदिराच्या नावाने 20 एकराचा तो इनाम. आम्ही त्या लोकांना सांगितलं आता हा गहू पेरलेला यांनी गहू काढू दे म्हटलं, मेहनत घेतलेले. पण त्यानंतर एकही मुसलमान तर फिरत या म्हटलं. आज ती जमीन मुसलमानाच्या ताब्यातून काढली आहे. 20 एकर जमीन आहे. आणि ते लोक म्हणतात महाराज कोणतरी महाराज आम्हाला द्या. बागायचं जमीन 20 एकर, तिथं गेल्या पण माणसं नाही. हे सांगून काय झालं? तळेगाव मध्ये एका माणसाला 2 एकर जमीन दिली, बागा जमीन तिथं माहिती असं तुम्हाला. तिथं माणूस मागते त्या द्यायला माणूस नाही आपल्याकडे. काय गाव टोकल ते बालब्रह्मचारी महाराज राहत होते ना, ते जागा रिक्त झालेली आहे. तर ते शिंदे जे आहेत, ज्यांचा मालगावला कारखाना आहे पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे मालक आमच्याकडे आले होते. म्हणले महाराज आम्हाला तिथं कायगाव टोक्याला एक कोणीतरी आपल्या बेटाचा महाराज द्या. अशा किती सांगता येईल तुम्हाला? अशा शेकडो प्रॉपर्टी आहेत की त्या ठिकाणी लोक माणसं मागतायत, महाराज मागतायत. तिथं आपल्याला द्यायला वेळ नाहीये. याच्याशी आपलं काय घेणं? हा विषयच नाहीये. विषय हा आहे की किसन बाबा हे बेटाचे होते, त्याचा गुरु घराणा बेट होता आणि म्हणून बेटाची जबाबदारी आहे. आणि इथं जर तुम्ही बेटा त्यांचे किसन बाबाचे भक्त म्हणताय, माऊली बाबांचे भक्त म्हणतात, मग माऊली बाबांनी स्वतःच्या हाताने जर या ठिकाणी फोटो लावलेले होते, तुम्ही काढले का? तुम्ही भक्तात का भक्त आहे? कोणत्या भक्ताच्या लक्षणाने तुम्ही बसताय? बरं, या ठिकाणी 3-4 दिवसापूर्वी काही व्हायरलपणे करत होतो भावना दुखवल्या. इथं भावना दुखवण्यासारखं काय बरं? आता इथं आपण कशा करता आलो? समाधी बांधण्या करता आलो. मग समाधी बांधण्याने जर तुमची भावना दुखत असेल, तुम्ही भक्तात का? भक्तात का राक्षस आहात तुम्ही? आणि जे तारीख घेण्याकरता आले ते इथं हजर नाही आहे, त्यामुळे धमकवतात. आईंच्या जवळ या ठिकाणी काही कामाला मिळाला होत्या. कोणी समजा स्वयंपाक करण्याकरता, पूजा वगैरे करण्याकरता, त्यांनाही धमकवलं नाही, कोणी जायचं नाही तिथं. 78 वर्षाचं वय झालेले एक आई आहेत, ज्या आईला मुलाच्या गेल्याचं दुःख आईला जेवढं असतं कोणाला नसतं. आईच्या डोळ्यासमोर मुलाचं जाणं हे सर्वात मोठं आईला दुःख असतं. अशा वेळेला अशा आईला सहानुभूतीची गरज असते. तुम्ही सहानुभूती देण्याऐवजी काय करतात तुम्ही? जननी जन्मभूमीच्या स्वर्गातली गरी असेल. आपले शंकराचार्य यांनी वयाच्या 8व्या वर्षी संन्यास घेतला. आई म्हणली, वडील वारलेले होते, आईला आधार फक्त एकटा मुलगा होता. आई म्हणली तो जर संन्यास घेतला तर माझं काय होईल? शंकराचार्याने सांगितलं, आई तू ज्या वेळेला संकटात असेल माझं स्मरण करशील त्यावेळेला मी तुझ्या करता हजर राहील. जरी मी संन्यासी असलो तरी आईची सेवा हे संन्यासाचं सुद्धा कर्तव्य असतं. आणि शंकराचार्यांच्या मातोश्रींच्या अंत समयाला शंकराचार्य स्वतः आले. एवढंच नाही तर शंकराचार्य आपल्या आईला स्वतः स्मशानात घेऊन गेलेले. शंकराचार्यांचे चरित्र वाचा तुम्ही. तिथं सुद्धा शंकराचार्यांना भावबंधांनी त्रास दिला बरं का. भावबंध का म्हणले, हा आतापर्यंत आला नाही ना, आताच मरताना आला म्हणजे प्रॉपर्टी करता आला. शंकराचार्यांनी बद्दल सांगतो तुम्ही वाचा शंकराचार्यांचे चरित्र. शंकराचार्यांनी आईला शब्द दिलेला होता अंत समाधानी येईल, पण भावबंधांनी हा प्रॉपर्टी करता आला. त्याने आईच्या शेला हात लावून दिला नाही. हे त्या राजाला जेव्हा कळलं तेव्हा राजा तिथे आला. त्या राजाने हस्तक्षेप केला आणि ते जे भावबंद होते त्यांना जेलमध्ये टाकलं. आणि त्यावेळेला शंकराचार्यांच्या आईचा अंत्यसंस्कार झालेला आहे. शंकराचार्यांचं चरित्र वाचा.
शंकराचार्य संन्यासी होते, तर संन्यासी जरी असला तर संन्यासाला सुद्धा आईची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा असते. आणि मग आईला कोणी डावलू शकत नाही. संन्यासी सुद्धा सर्वस्व आई आहे. मग आईला मुलगा गेल्यावर करता सहानुभूती देण्याऐवजी तुम्ही जो त्रास देत असाल, आणि तुम्ही माणसात का राक्षस आहे, तुम्ही कसं बघतो आणि भक्त भाव घेण्यात तुम्हाला काय दिलं? काळे भेटी घेऊन आले त्या शनिवार मला तो शनी भक्त असलं पाहिजे. हाय का शनी भक्त कोण येतो? काय शनिवार नाही काय शनिवार मागे येतो. शरीर सगळ्याचे घाबरत काही शनी काय आपण वागतो आहे. या ठिकाणी आपण कशा करत आलो? बरं, आमचा व्यक्तिगत काही संबंध नाही. आम्हाला त्या तारीख दिली, गुंजावाडीकर ग्रामस्थ आले, त्यातलं एक माणसं हे सांगितलं की मी 51,000 रुपये त्या ठिकाणी देतो, तिथं जाहीर केले. आम्ही सांगितलं काय हरकत नाही, आमची 30 तारीख मोकळी, मी 30 तारखेला येतो म्हणून मी तारीख दिली. आईंचा आग्रह होता आणि आम्ही फक्त कार्यक्रमाकरता आलो. आता याच्यामध्ये भावना दुखणं काय संबंध आहे? बरं, तुम्ही जर भक्त म्हणता, वास्तविक कोणत्याही साधूच्या समाधी होते तर पुण्यतिथीच्या आधी समाधीचं मंदिर झालेलं असतं. पुण्यतिथीच्या आधी मंदिर झालेलं असतं. मग पुण्यतिथी होऊन किती दिवस तुम्ही का नाही केलं? बरं, तुम्ही भक्त आहेत ना, तर का नाही समाधी केली? करायला पाहिजे होती. याचा तुम्ही भक्तपणाचं सोमंत विडंबना होतो. त्या ठिकाणी पावसामध्ये समाधी पाणी गेलं होतं, कोणी आलं पाहिला. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे आपण कृत्य करीत आहात हे फार वाईट कृत्य आहे. आता सुद्धा या ठिकाणी आता लाईट गेली का घालवली मला माहिती नाही, परंतु जे अण्णांना स्वयंपाक केला ते आज येऊ नये म्हणून त्याने गेट बंद केलं. ही पद्धत किती योग्य आहे? आता आई एवढं कळकळून बोलताय. पोलीस स्टेशनला सुद्धा माझी एक विनंती असेल, जर आईची तक्रार आली तर त्याची दखल घेतली जावी. तर यापूर्वी 5 तक्रारी आईने केलेल्या आहेत, त्यापैकी एकाही तक्रारीची दखल घेतली गेलेली नाही. एकदाही आईच्या तक्रारीची दखल घेतली गेलेली नाही. या ठिकाणी डीवायएसपी असतील, एसपी असतील, त्यांना मी सांगेल हे तुमचं कर्तव्य. विनंती नाही करणार मी. विनंती कशाला करायची? कर्तव्य तुमचं, आणि तुमचं कर्तव्य पाळावं. आणि जर दखल घेतली गेली नाही तर तुमची दखल मला घ्यावी लागेल. आणि मी जर तुमची दखल घेतली तर तुम्ही कर्तव्य सुद्धा करत नसेल काय म्हणतो. शेवटी एखाद्या व्यक्तीला एवढा अन्याय होतो आणि तो अन्याय तुम्हाला दिसत नाही. डोळे खोलले तुमचे. काल मला तर पी.आय. साहेबांनी फोन केला होता मधुकरच्या फोनवर, किंवा आपल्याला एकत्रित आपण बसलो तर बरं होईल, वाद उद्या वाद होऊ नये. तर मग मधुसूदन महाराज, मधुसूदनगिरी महाराज ते त्या ठिकाणी गेले. चर्चा करायच्या उद्देशाने, चर्चा करण्याच्या उद्देशाने गेले. पोलीस स्टेशन समोर हा प्रकार घडला. तर त्या लोकांनी ते नंदलाल महाराज यांचे ड्रायव्हर, त्या ड्रायव्हरला ओढण्याचा प्रयत्न केला, बाचाबाची केली. आणि पोलीस स्टेशन मात्र बघायची भूमिका घेत होते. का झालेलं घटना तुमच्या जबाबदारी माहिती होतं का नाही? का झालेल्या घटना पोलीस स्टेशनच्या समोर एक नालायक माणूस, बरं तुम्ही बैठक घेण्याकरता बोलवत आहे, चर्चा करण्याकरता बोलवत आहे, मग चर्चा करण्याकरता माणसा तुम्ही चर्चा करा ना. तुम्ही गाडीतून ओढून त्याला रक्कम केलं होतं. बनवसा घरी असणारा एक महात्मा त्या ठिकाणी घालून बसलेला आणि पोलीस स्टेशन बघायची भूमिका घेत आहे. काय जर घडलं ते जर परत घडलं तर मी पुन्हा सांगतो, याचा पोलीस स्टेशनने कारवाई केली तर ठीक आहे, नाही केली तर मग आम्हाला कदाचित पुढचं पाऊल टाकावं लागेल. मला माहिती आहे भय नावाचा दोष रामगिरी महाराज नाही. एक प्रसंग सांगतो मला, आता विषय निघला म्हणून आता वेळ म्हणून बोलतोय. 2024 मध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जो आपला सप्ताह झाला, मला वाटतं 12 ऑगस्टला आम्ही प्रतिक्रिया दिली होती. बांगलादेशामध्ये जो अन्याय अत्याचार हिंदूंवर होत होता
एका महिलेवर 30 लोकांनी बलात्कार करण्याची बातमी होती. एका मुलाची जीभ कापली, हिंदूची बोट कापले, हात पाय कापले. हे काय? तर त्याला प्रतिक्रिया देताना आम्ही एक शब्द वापरला होता की ज्या व्यक्तींना हे आदर्श म्हणतात त्या व्यक्तींचा चरित्र जर असं असेल तर आपण काय विश्वास ठेवावा. तर त्या व्यक्तीचं नाव घेतल्यामुळं मुस्लिम समाजाला मिरची लागली. संपूर्ण भारतातल्या मुसलमानांच्या विरोधामध्ये स्थिरतान सिजुदा ओरडायला लागले. हे मी 12 ऑगस्टला बोललो होतो, पण ती जी क्लिप आहे ती 15 ऑगस्ट व्हायरल झाली. 15 ऑगस्टला व्हायरल झाल्याबरोबर नाशिकमध्ये जाळपोळ सुरू झाली सायंकाळी. आणि सकाळी आमच्याकडं शंभरचे पिया आले. शंभरचे पिया आमच्याकडे आले आणि त्याने सांगितलं महाराज अशा प्रकारचे क्लिप व्हायरल झालेले आहेत आणि रात्री सगळं नाशिक पोहोचलंय म्हणे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे म्हणे की तुम्ही असं म्हणा मी बोललोच नाही आणि ती क्लिप आपण काढून घेऊ. मी त्यांना सांगितलं मी बोललो नाही हा शब्द मी कसा बोलतो? मी बोललो नाही आणि माघार घेणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे देश भेटू शकतो. मग देश भेटेल तर त्या पेटवणाऱ्या तुम्ही भेटा. हा देश तुमचे माझे नाही. जे सत्य आहे ते मी बोललो. कायद्याचा विषय माझे कायदेशीर चूक असेल कारवाई करू शकता. जेलमध्ये जायची माझी गरज आहे. पण दिलेला शब्द मी मागे कधी घेत नसतो आणि घेतला नाही. छोटे लाखो करोडो मुसलमान आमच्या आणि विरोधात गेले. सुद्धा आज 83 केसेस आमच्यावर केलेले आहेत. पण एक शब्द आम्ही मागे घेतला नाही. आणि 13 देशातून आमच्या विरोधामध्ये केस झालेले आहेत सोशल मीडियावर. 13 देशातून, फक्त भारतातलं नाहीये. तर अशा प्रकारचे करोडो लोकांनी विरोध केला असताना सुद्धा एक शब्दही मागे न घेणारा मनुष्य, या माणसाला तुम्ही जाणत नसाल तर तुमचं बरोबर आहे. आणि आमचा संबंध कोणता आहे? आम्हाला एक कार्यक्रमाला बोलवलं आणि कार्यक्रमाला आलो. या धारणा कारण काय? तेव्हा सुद्धा कार्यक्रमाला बोलवलं होतं, कार्यक्रमाला आम्ही आलो होतो. याच्या व्यतिरिक्त आमचा संबंध आहे. संबंध आता असा आहे तो तलाठी वगैरे आम्ही नोट केली होती. नंतर त्या ठिकाणी मंडल अधिकारी होते. मंडल अधिकारी सुद्धा लोकांनी मॅनेज केलं बरं का. एखादा वारस हक्क जर म्हणून नाव लावायचं असेल तर त्या व्यक्तीला मृत्यू दाखला दिला की जवळच्या वारसाचं नाव लावले जात असता. कायदा नियम आहे. या सांगितलं कोर्टाचा अशा विषयाला देऊन टाकला. नंतर प्रांताकडे आपण गेलो. प्रांताकडे गेल्याच्या नंतर प्रांतांनी योग्य निर्णय दिला. लेट दिला पण योग्य दिला. आणि आज ते नाव सातबारावर बायांचं लागलेलं आहे. या 7 गुंठेच्या प्रॉपर्टीचं मालकी हक्क हा मावळे महाराजांच्या मातोश्रींचा आहे. आणि म्हणून इथं मालकीन आई आहे. आई ह्या गोष्टीत पण घडणार आहे. आणि या ठिकाणी आईने जे सांगितलं ते जर मान्य केलं गेलं नाही किंवा पोलीस तक्रार केली आणि तिथे दखल घेतलं गेले नाही तर मग त्यानंतर दखल आपण घेऊ. पण मला असं वाटतं असं घडणार नाही. आपण दखल घ्याल. नेहमी पण बोलण्याचं महत्वाचं कारण आहे की पूर्वीला घटना घडली आहे. पूर्वी आईने ज्या ज्या वेळेला त्या ठिकाणी आपल्याकडं फरियाद केलेली आहे त्यावेळेला तुमच्याकडून दखल घेतल्या गेली नाही. हा मला बोलावं लागलं. तर कदाचित मागच्या वेळेला लोक ते आज नाही आणि आज आपण दखल घ्याल. आणि या ठिकाणी जर कोणी आलं आईचा केसाला धक्का झाला तर ते लक्षात ठेवा काय घडते. तर या ठिकाणी कोणी हिंमत करू नये. मावळे महाराजांची आई म्हणजे मी माझ्या आई समजतो. म्हणून आई आपल्याला धक्का लावू शकत नाही. हा सर्व भक्त समाज तर आहेच. तुमच्या धमक्या तुमच्याकडे ठेवा. इथं धमकी चालणार नाही. आज धमकी बनवणारी भीतही नाही. कशाला पण धमकी नसते काय तुम्ही? सगळं भक्त समजतात. लोकांना सांगता दान दिलं. अरे दान दिलं तर तुम्ही दाखवा ना. रेकॉर्ड दाखवा दान दिलं सर. कशाला लोकांना मग कोर्टात काय नाही दान दिलं म्हणून काय कोर्टात कोणाला लागतात. समाजात भ्रम निर्माण करण्याचा कोणाची गरज नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी काय केलेलं आहे एक खोटा दावा दाखल केला आहे कोर्टामध्ये. हे मला वाटतं 12-13 नाव होते. तुम्ही वाचून दाखवत नाही. हे जे 13 लोक होते त्यात गेलं वाटतं 12 आहेत. हे जे 12 आहेत ना या लोकांनी अशा प्रकारे केस दाखल केली की हे सार्वजनिक प्रॉपर्टी आहे. काही इशू नाही. आणि तारखेला हजर नाही.
केस दाखल करून वर्ष 16 वर्ष झालं, आजपर्यंत एकही मूळ तारखेला हजर नाही. आणि ज्यांना त्याने विरोध केलेला आहे, मग ते आईंचं नाव आहे, आईंच्या भावाचं नाव आहे, मला ताईंच्या मुलीचं नाव आहे, याचे नाव हे हजर आहेत बरं का. ज्यांच्या विरोधात कोर्टात दावा दाखल झाला हे तारखेला हजर होतात, पण ज्याने दावा दाखल केला ते एकदा कोर्टात हजर नाही का, त्यांना माहिती कोर्टात हजर नाही तर दावा नाही होत. असे खोटे दावे सुद्धा लोकांनी दाखल केलेले आहेत, पण त्यांना पुरावे द्यावे लागणार आहेत आणि पुरावा त्याच्यावर कुठलाही नाहीये. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी एकंदरीत मी एवढं कशा प्रकारे सांगितलं ते हे जे 7 गुंठे आणि हे जे बांधकाम आहेत हे माऊली महाराजांच्या नावावर होतं, तर ते वारसा हक्कानुसार, कारण माऊली महाराजांचे वडील वारलेले आहेत आणि त्यांना विवाहित कोणी नसल्यामुळे, विवाहित नसल्यामुळे मुलं नव्हते, म्हणून त्यांचा वारस म्हणून आईचं नाव आहे. आणि म्हणून आई जो निर्णय घेतील तोच निर्णय या ठिकाणी मान्य राहील. मग पुढचा निर्णय आईने घ्यायचा आहे आणि मगच त्या ठिकाणी पुढे पुढचं कार्य करत राहणार आहे. आणि समाजाचं काम आपण लवकरात लवकर सुरू करू आणि ते पूर्णत्वावर नेऊ. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.